एक जीवित उदाहरण दास आपल्याला देत आहे. माझे पूज्य गुरुदेवजी ब्राह्मण वर्णात जन्मले होते. हरियाणामधील जिल्हा भिवानी चरखी दादरीजवळ एक पैतावास गाव आहे, बडा पैतावास. त्या ठिकाणी तिथे ते राहत होते. शेतकऱ्याचं काम करायचे, वर्ण ब्राह्मण. पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण काही जाती विशेष नाही. दास खूप वेळा सांगतो की बघा, ब्राह्मण चिडेल, पण ब्राह्मणांच्या विषयी सांगतो नाही. आणि शेतामध्ये जे माझे गुरुदेव होते, ब्राह्मण वर्णात जन्म होता त्यांचा, शेतामध्ये गायी चारत होते आपल्या शेतात. त्याच्याजवळ आधी जंगल खूप असायचं, वने खूप होती. एके दिवशी त्यांची भेट आमच्या दादा गुरुजींबरोबर झाली, म्हणजे एका संतांशी. तर त्यांनी प्रेरणा घेऊन घरातून पलायन करायचं ठरवलं आणि गुरुदेवांचा पत्ता विचारला. सर्व ज्ञानाने परिचित होऊन ते शेतात संध्याकाळच्या वेळेला गायी चारत होते. आणखीही काही साथी गोपाळ होते. तर त्यांना हे म्हणाले की मी फ्रेश होऊन येतो, मला वेळ लागला तर तुम्ही पशूंना घेऊन जा, मी नंतर येईन. ते जंगलात गेले, घनदाट. ते सर्व गुराखी गायी घेऊन गावात परतले. आता संध्याकाळी बराच वेळ झाला आणि ते आले नाहीत. त्यांचं बालपणीचं नाव, गावातलं नाव हरिद्वारी होतं, पंडित हरिद्वारी. मग त्यांनी आपलं नाव बदललं होतं, कुठं कोणी ओळखू नये म्हणून. घरातून निघून आले होते ते. तर त्यांनी काय केलं, आपले जे कपडे घातले होते ते त्यांनी काढले. 2 जोड घेऊन गेले होते घरातून ते कपड्यांचे. एक जोड वेगळा होता, कोणाला दाखवला नाही. जे कपडे घातले होते ते त्यांनी फाडून टाकले. आणि कुणा हिंस्त्र पशूने, कुठला पशु खाल्ला होता, मृग किंवा काहीतरी, सिंहाने, ते त्यांनी दिवसा पाहिलं होतं. त्याच्यावरती कपडे टाकले आणि निघून गेले. रातोरात हरिद्वारला पोहोचले. आता त्या घरातल्यांनी वाट पाहिली 1-2 तास. मग त्या गुराख्यांना विचारलं की हरिद्वारी नाही आलात? त्यांनी सांगितलं, तो म्हणाला होता की मी फ्रेश होऊन येतो, तुम्ही निघा. त्या मुलांना बरोबर घेऊन गेले. विचारलो कुठून प्रवेश केला होता, कुठे गेला होता. जाऊन तर तेव्हा काही टॉर्च वगैरे नव्हते. मग लालटेन दीपक हातात घेऊन ते निघाले. म्हणाले, अरे हे तर पोराला खाल्लंही या नाही. अरे रे, कुठल्या हिंस्त्र पशुने खाल्लं रे याला, मेला मेला. अंधार झाला, रडू लागले धाय मोकलून. अंधार झाला होता, ती हरजी होती पशूंची, आणि कपडे एकत्र केले. रात्रीच अग्नी दिला, हा तर मेला. मग त्याचं 13वं सुरू झालं. आधी तर येत्या महिन्याला कर्मकांड करायचे ते, आणि मग नंतर दर महिन्याला विधी करायचे. आता ते ब्राह्मण वेगळे आहेत जे कर्मकांड करतात. तर ते सगळं काम केलं, वर्षश्राद्धही करून टाकलं, आणि मग सुरू झाले श्राद्ध. हा तर बेअौलाद मेला, निसंतान मेला आहे, आणि याची चांगली सेवा करायला हवी, नाहीतर तुम्ही त्याचा हक्क खाताय. जमीन होती याच्या नावावर, आणि ते बनतायत भक्त, संत बनले, जगाचा उद्धार करत होते. एकदा जेव्हा माझे पूज्य गुरुदेवजी 105-6 वर्षांचे झाले, सतलोक जाण्याची तयारी झाली. तलवंडी भाई, फिरोजपूर जिल्हा पंजाबमध्ये त्यांचा आश्रम. एक यात खन्नामध्ये एक होता, एक मोगामध्ये एक होता, एक नजमगड इथं आश्रम होता. तर तलवंडी भाई इथं ते जास्त राहायचे. तर तिथून दासला त्यांनी आदेश दिलेला होता नाम देण्याचा. त्यांच्या उपस्थितीत बहुसंख्य शिष्य दासांचे झाले होते. 2 मुलांची सेवा त्यांच्या चरणी होती, त्यांना सेवेत ठेवलेलं होतं. तर त्यांचा संदेश आला की गुरुजी इथं पैतावासला आले आहेत. तर दास देखील 3-4 भक्तांना घेऊन पोहोचला गाडीने. तिथं पाहिलं गुरुजी बसलेले, प्रणाम केला. मग त्यांच्या एक वहिनी होत्या, त्या 92 वर्षांच्या होत्या, 92 इयर्स ओल्ड होत्या. त्यांच्याशी बातचीत झाली. आम्ही त्यांना विचारलं की माताजी, जेव्हा आमचे गुरुदेव इथून निघून गेले तेव्हा काय वाटलं तुम्हाला? त्या म्हणू लागल्या की मी असं ऐकलं होतं की यांचा मृत्यू झालाय. मला म्हणे एक दीर होता, आणि त्याला असं जंगलात कुणी एका पशुने खाल्लं होतं, हिंस्त्र पशुने, आणि मी आले तेव्हापासून यांची श्राद्ध करत होते.
आणि 70 श्राद्ध मी स्वतःच्या हातानं घातली यांची. आणि कधी काही घरात उलटं सुलटं विपरीत घडलं, नुकसान झालं, पशु गेले, पीक गेले, आम्ही आमच्या गुरुजी ब्राह्मणांकडे जायचो. त्यांची ती जन्मपत्रिका वगैरे वाचायचो. ते असं म्हणायचे की तुमचं हरिद्वारी निस्संतान मेला आहे आणि तो तुम्हाला लाभत नाही, तुमची हानी करतो. त्याचे 5ही कपडे शिवा, त्याची ती श्राद्ध नीट पद्धतीने घाला, अमुक तमुक करा. तो जे काही सांगेल ते सगळं करतो आपण. आणि तरीही तो म्हणायचा की नीट श्राद्ध झालं नाही, पुढच्या वेळेला मी करेन नीट. 70 श्राद्ध घातली आहेत आणि आता हा इथं बसलाय. आता मी म्हणू लागलो, माताजी बघा गीताजीमध्ये मनाई केली आहे 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात की भूत पूजल्यावर भूत होणार, पितर पूजले तर पितर होणार, ही पूजा नाही करायला पाहिजे. आणि हे आपल्यासमोर जीवित उदाहरण आहे. मूर्ख बनवत होते हे आपल्याला. आणि ती साधना ते सगळं खरं थोडंच होतं या लोकांचं. हे निदान आता तरी सोडून द्या सगळं. त्या म्हणाले नाही बाबा, या तर जुन्या गोष्टी आहेत, या कशा सोडणार. आपण खड्ड्यात गेलो तरीही सुटत नाही, म्हणजे कमाल झाली. स्वतःच्या डोळ्यांनी पाहतीये, स्वतःहून म्हणते की मी याची 70 श्राद्ध घातली, पिंड भरली, पितर बनवलं त्यांना. आणि हे पितर नाहीत तर सगळ्यांचा उद्धार करणारे तर महापुरुष बनले. लाखो लोकांचा उद्धार केला त्यांनी. आता तरी श्राद्ध करू नका, मोठ्यांचं ऐकू नका. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.